मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मोदींच्या भेटीची ही बातमी आहे। होय, तब्बल 4 वर्षांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीचा योग येत्या जून महिन्यात जुळून येण्याची शक्यता आहे। येत्या जून महिन्यात हा योग जुळून येण्याची चिन्ह आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वतः राज ठाकरेंना निमंत्रण दिल्याचं कळतं। माझे सहकारी दिनेश दुखंडे आपल्याबरोबर आहेत। दिनेश, राज्याच्या राजकारणातली बदलती समीकरण आहेत का ही सगळी? कशाची नांदी आहे? पंतप्रधानांनी थेट मनसे अध्यक्षांना आमंत्रण दिलंय भेटीचं। होय, नक्कीच अजित। नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे यांच्यामध्ये गेल्या 4 वर्षांमध्ये प्रत्यक्ष भेट किंवा संवाद झाला नव्हता। मात्र गेल्या रविवारी राज ठाकरे यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नीट परीक्षेसंदर्भात पालक आणि विद्यार्थ्यांच्या बाजूने समस्या मांडण्यासाठी फोन केला होता। 5 ते 7 मिनिटं नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे यांच्यामध्ये फोनवरून चर्चा झाली आणि या संवादादरम्यानच मोदी यांनी राज ठाकरे यांना दिल्ली भेटीचं निमंत्रण दिल्याची माहिती मनसे आणि भाजप यांच्या अंतस्थ वर्तुळातून आपल्याला मिळते आहे। मोदी आणि राज ठाकरे यांच्या मैत्रीचं नवं पर्व या निमित्ताने सुरू झालंय का अशी चर्चाही सुरू झालेली आहे। आपल्याला माहितीच आहे की राज ठाकरे यांनी नीटचा विषय नरेंद्र मोदी यांच्याकडे मांडला। त्यानंतर या सर्व घडामोडी आता सुरू झालेल्या आहेत। जून महिन्याच्या मध्यावर हा योग जुळून येऊ शकतो अशी एक माहिती मिळते, कारण राज ठाकरे 18 तारखेपासून परदेश दौऱ्यावर आहेत। ते 5 जूनच्या सुमारास मुंबईत परतण्याची शक्यता आहे। त्यानंतर 14 तारखेला राज ठाकरे यांचा वाढदिवस असतो, 14 जूनला वाढदिवस असतो आणि यावेळेस महापालिका निवडणुकीचं वातावरण आहे। त्यामुळे साहजिकच कार्यकर्ते शक्ती प्रदर्शनी करणार आहेत। हे सर्व कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर राज ठाकरे कदाचित नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणानुसार दिल्लीमध्ये जाऊ शकतील आणि राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांच्या भेटीचा योग जुळून येऊ शकेल। याआधी 2012 साली नरेंद्र मोदी यांनी राज ठाकरे यांना गुजरातमध्ये त्यांच्या विकास कामाचं एकूणच पाहणी करण्याकरता आमंत्रण दिलं होतं। स्टेट गेस्टचा दर्जा राज ठाकरे यांना देण्यात आला होता। राज ठाकरे यांनी नक्कीच हा सगळा इतिहास दिनेश आपल्याला माहिती आहे। या भेटीनं काय नवीन समीकरण राज्याच्या राजकारणामध्ये येतील? थेट विचारतो, शिवसेनेला डिवचण्याचा प्रकार आहे का? हा शिवसेनेला डिवचण्याचा प्रकार आहे। शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये गेल्या काही वर्षांपासून मतभेद टोकाला गेलेले आहेत। सामना या शिवसेनेच्या मुखपत्रातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारभारावर टीका केली जाते आहे। सत्ता स्थापन झाल्यापासून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांच्या कारभारावर टीका केलेली आहे। केंद्रात असेल राज्यात असेल ही टीका किंवा हा विसंवाद आपल्याला प्रत्यक्ष पाहायला मिळतो आहे। उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांच्याशी काही क्वचित प्रसंगी जरी संवाद झाला असला तरी प्रत्यक्ष भेटीचा योग गेल्या 2 वर्षात अभावानेच दिसून आलेला आहे। नरेंद्र मोदी सुद्धा मुंबई दौऱ्यावर येतात, त्यावेळेसही ही भेट होऊ शकत नाहीये। महापालिका निवडणुकीचं वातावरण आहे। नीटच्या माध्यमातून राज ठाकरे यांचं महत्त्व वाढवण्याचा प्रयत्न भाजपकडून झालेला आहे। साहजिकच राजकीय घडामोडीच्या दृष्टीने ही महत्त्वाची भेट मानली जाते। अत्यंत चोख विश्लेषण दिनेश। आणि ठाकरेंशी भिडवून आपला फायदा काय होतोय का हे भाजप बघतेय का, असं सध्या एकूण चित्र आहे। या राजकारणाला नेमका काय रंग चढतो हे पुढे भविष्यात दिसेल। धन्यवाद या माहिती करता। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।